आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता। मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई होणार याकडे लक्ष। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल आज पुणे पोलिसांना जाणार। अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य महिला आयोगाची 5 वाजता पत्रकार परिषद। मंगेशकर कुटुंबियांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद। दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकरांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा होणार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर बोलणार का याकडे लक्ष। भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल। डॉक्टर खैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे। भाजपचे आमदार अमित गोरखे यांची प्रतिक्रिया। मंगेशकर रुग्णालयातील थकीत मिळकत कराबाबत पालिकेमध्ये सुनावणी होणार। 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत, पुढील 2 दिवसात सुनावणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। 2 अहवाल येऊन देखील मंगेशकर रुग्णालयावर कारवाई का नाही, तृप्ती देसाई यांचा सवाल। तर आरोपींनी पळ काढावा यासाठीचा अहवाल उशिरा येतोय का, देसाईंचा आरोप। शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती। शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधी उल्लेख, मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूचनांची माहिती। नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असलेल्या लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये कपात। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीमध्ये 8 लाख महिलांना 2 योजनांचा लाभ मिळत असल्याचं समोर।